आज तुला एक प्रश्न विचारतो, तुला कोण थांबवतंय? वेळ, पैसा, ताकद, मित्र का तू स्वतः? तू स्वतःच. खूप कारणं द्यायला शिकलायस आजकाल. स्पर्धा परीक्षा दे, वेळ पाहिजे रे त्याला, बॉडी बनव, पैसा पाहिजे रे त्याला, व्यवसाय कर, घरच्यांचं पाठबळ नाही आहे. मग येतं काय तुला? करणार काय तू? नुसतंच मोठी मोठी स्वप्न बघणार, मोठी मोठी बाता करणार, व्हॉट्सअपवरती मेसेज फॉरवर्ड करणार, फेसबुकवरती किती लाईक्स आल्यात ते चेक करणार आणि उगाच गल्लीत बसून दिल्लीची चर्चा करणार. कारणं देण्यात लय पटायतायस ना तू. आज मी तुझ्या प्रत्येक कारणाला एक प्रत्युत्तर देतो. तू म्हणतो ना, मला लहानपणापासून घरच्यांची जबाबदारी होती म्हणून मी करू शकलो नाही. अरे, भारताच्या प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांनी पहिलं गाणं हे घरच्या आर्थिक गरजेसाठी गायलं होतं. माझी हाईट कमी आहे, माझी बॉडी नाही आहे. अरे, क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचीसुद्धा हाईट कमीच आहे ना. बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हाईट किती आहे त्याची? काय कारणं देशील? मी अनेक वेळा फेल झालोय, अनेक वेळा नापास झालो. अरे, अमेरिकाचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन आयुष्यात इतक्या वेळा इलेक्शन हारले पण जिद्द नाही सुटली, तेव्हा कुठे राष्ट्रपती झाले? माझा गरीब घरात जन्म झाला. कुठल्या गरिबीची बात करतोय तू? भारताचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम रामेश्वरममध्ये सगळ्यात गरीब घरात जन्म झाला होता त्यांचा. आत्ताच उदाहरण घे ना, भारताचे वर्तमान प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी. तू मला सगळ्यांना माहिती आहे, गुजरातच्या वडनगर स्टेशनमध्ये त्यांनी चहा विकली. अजून काय कारणं देशील रे? सगळं आहे तुझ्याकडे. 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धी आहे ना, त्याचा वापर कर ना. आज स्वतःला हा प्रश्न विचार की खरंच बाहेरची परिस्थिती तुला थांबवते का तू स्वतः तुला थांबवतोय?